स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या शुभेच्छा पण आपल्या सर्वांना देतो. आपल्या देशात बालोपसनाचे देवता म्हणून ज्या मारुतीरायाची आपण पूजा करतो त्यांना वंदन करून एका मोठ्या घोषणेसाठी आज तुम्हाला इथे आमंत्रित केलंय. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून माझ्या वतीने आणि संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री रणजित सावरकर यांच्या वतीने आपलं स्वागत करतो. महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात महत्वपूर्ण ठरणारी 7वी अंडर-17 ज्युनियर मुलं व मुली ची राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा येत्या 5 एप्रिल ते 11 एप्रिल 2026 दरम्यान नागपूर येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. देशभरातून निवड झालेल्या युवा खेळाडूंना या स्पर्धेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याची मोठी संधी मिळणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत तब्बल 250 मुली आणि 350 मुलांचा सहभाग असणार असून एकूण 600हून अधिक बॉक्सर रिंग मध्ये उतरतील. त्यांच्यासोबत 180 प्रशिक्षक व टीम मॅनेजर्स तसेच 70 अधिकृत ऑफिशियल्स आयोजनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे नागपूर शहरात क्रीडाप्रेमींसाठी एक उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे. या नव्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून ही एक मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेचं आयोजन 9 वर्षानंतर महाराष्ट्रात होत आहे आणि एक मोठी संधी महाराष्ट्राला पण मिळाली आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीनंतर प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या आयोजनात वरिष्ठ उपाध्यक्ष रणजित सावरकरजी, सचिव राकेश तिवारी, कोषाध्यक्ष मिलिंद वैद्य तसेच धनंजय बनसोडे, मनोज पिंगळे आणि गोपाल देवांग यांच्यासह कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी सक्रिय भूमिका पार पाडणार आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पोर्ट्स कोडनुसार 15 विविध कमिशनची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक कमिशन वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणार असून संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध व आंतरराष्ट्रीय दर्जाची पार पाडण्याचा प्रयत्न आहे. तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की बॉक्सिंग क्षेत्रातल्या सगळ्या संघटना या जागतिक संघटनेच्या संलग्नतेने काम करतात. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला केंद्र सरकार व राज्य सरकारला मान्यता द्यावी लागते. यामध्ये कोणतेही राजकारण नसते. त्यानुसार वर्ल्ड बॉक्सिंगच्या या जागतिक संघटनेने फेडरेशन ऑफ इंडिया BFI या आपल्या राष्ट्रीय संस्थेला मान्यता दिली आहे आणि याच BFI ने आमच्या महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनला 1 मार्च रोजी झालेली निवडणूक वैध ठरवून आम्हाला मान्यता दिली आहे. त्याची सर्व कागदपत्रे तुम्हाला माहितीसाठी आम्ही देणार आहोत. त्यामुळे यात कोणताही राजकीय वाद नाही, ही बाब लक्षात घ्यायला हवी. वास्तविक आपण ही सगळे वाद बाजूला ठेवून 5 एप्रिलला नागपूरला जी भव्य स्पर्धा होते ती यशस्वी करण्यासाठी मिळून प्रयत्न करूया. आणि ह्या स्पर्धेसाठी उपस्थित राहण्यासाठी मी प्रवीण दरेकर यांना पण आदरपूर्वक निमंत्रण देत आहे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पण निमंत्रण देत आहे. आणि यातील ज्या काही तांत्रिक बाबी आहेत ते उपाध्यक्ष रणजित सावरकरजी आपल्याला सांगतील. आज खरं या गोष्टी मला बोलायच्या नव्हत्या कारण एक आपण चांगली पॉझिटिव्ह गोष्टीकडे आपण जातोय. पण आज दुपारी एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यात काही स्टेटमेंट्स करण्यात आली. यांचे सेकंड तुम्हाला एक सेट परत देतो मी, तुम्ही बोला. त्याच्यातली एक थोडक्यात तुम्हाला थोडी माहिती सांगतो मी की आता 2 संघटना आहेत. त्यातली एक मान्यताप्राप्त आहे की जी आमची दोघांचे नाव महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन आहे. आमची जी संघटना आहे ती सेक्शन 8 कंपनी खाली रजिस्टर झालेली आहे आणि केंद्र शासनाच्या नियमानुसार सेक्शन 8 कंपनीला पहिला प्रेफरन्स असतो आणि याच्यामध्ये पूर्ण छाननी होऊन ते नाव आम्हाला मिळालेलं आहे. दुसरी जी संघटना आहे ती प्रवीण दरेकर ज्याची अध्यक्ष आहेत ती धर्मादाय आयुक्तांकडची नोंदणीकृत संघटना आहे. त्यांचं अध्यक्षपदाची निवडणूक आजही मान्य झालेली नाहीये. त्यांचं हायकोर्टात प्रकरण त्यांनीच सांगितलंय, प्रकरण प्रलंबित आहे, धर्मादाय प्रलंबित. त्याच्यामध्ये मुख्यतः BFIनी का मान्यता काढून घेतली मी त्या निवडणुकी संदर्भात काही बोलणार नाही मी, कारण आमची संघटना वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग यांची जी मान्यता काढून घेतली ती ह्याच्याकरता केली की BFIची घटना आणि राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता आता जी मान्य केली आणि नॅशनल स्पोर्ट्स कोड 2011 याच्यातील नियमांचं वारंवार उल्लंघन, जाणीवपूर्वक उल्लंघन झालेलं आहे. वारंवार BFIने सूचना देऊन झालेलं आहे आणि त्याच्या BFIने शेवटी त्यांना
हे त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ज्या निवडणुका घेताय त्याच्यात हे उल्लंघन होत आहे, तरीही त्या निवडणुका झाल्या. त्याच्यामुळे BFIनी त्यांचं मान्यता त्यांचं हे काढून घेतलं. तुम्हाला एक त्याच्यात BFIची मी काही पत्र जोडलेली आहेत. त्याच्यात पहिलं पत्र जे जोडलंय ते मान्यतेचं पत्र आहे आमचं, तुम्हाला आले की बघा. दुसऱ्या पत्रामध्ये 29/11च्या पत्रामध्ये BFIनी ते स्पष्टपणे लिहिलेलं आहे, द इलेक्शन ऑफ द महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन विच रिझल्ट डिक्लेअर्ड ऑन 9th November 2025 is hereby declared null, void and illegal ab initio. पुढे त्यांनी म्हटलं तर BFI shall not under any circumstances recognize, communicate with or grant any legitimacy to the illegally effected office bearers. म्हणजे BFIने हा निर्णय 29ला घेऊन टाकलेला आहे की हे सगळं तुम्ही गैर कायदेशीर करताय, आम्ही वारंवार सूचना देऊन करताय. आणि याच्या मागची जी कायदेशीर भूमिका आता असं आहे की BFIचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये न्यायालयीन आदेशांचा अवमान, म्हणजे आता आजच्या प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घेतलंय आणि धर्मादाय आयुक्तांनी आमची निवडणूक घेतल्यामुळे ती कायदेशीर आहे. तर न्यायालयाने स्पष्ट सांगितलं होतं की ही निवडणूक BFIच्या नियमावलीनुसार घेण्यात यावी आणि त्याच्याकरता कारण स्पोर्ट्स कोड त्यांचं ऍप्लिकेबल आहे, तर हे नियम पहिला डावलण्यात आला. दुसरा, क्रीडा समितीचे उल्लंघन, याच्यामध्ये महिलांकरता खेळाडूंकरता काही आरक्षण असतं नवीन याच्याप्रमाणे, ते याच्यात अजिबात घेतलेलं नाहीये. महिला आरक्षणही घेतलेलं नाहीये. BFIचा निरीक्षक तिथे आवश्यक असतो, तो निरीक्षक पण उपस्थित नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी 6 नोव्हेंबरला BFIने स्पष्ट सूचना दिली होती की तुम्ही चुकीच्या पद्धतीने निवडणूक घेतली तर तुमची मान्यता रद्द करू, तरीही निवडणूक घेतली, त्यामुळे BFIने मान्यता रद्द केली. हा पूर्ण कारभार अपारदर्शक होता. खऱ्या भागधारकांना प्रक्रियेपासून लांब ठेवले गेले. हा शब्द तुम्हाला वाटेल भागधारक वगैरे तांत्रिक, पण मी ओळख करतो राजन जोथाडी हे मुंबई जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती की 100 वर्षापूर्वी याच मुंबई जिल्ह्यात बॉक्सिंगचं काम सुरू झालं आणि ह्या निवडणुकीत मुंबई जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनला मतदानापासून अपात्रच ठरवलं गेलं. अशा प्रकारे मनमाने पद्धतीने माझ्या विरुद्ध जे त्यांना बाहेर काढण्यात आलं. आणि मी अगदी माझं सस्पेंड, दरेकर साहेबांची त्याच्यात होता, शेवाळे साहेबही तेव्हा तिथे नव्हते, हे नंतर इन्व्हॉल्व्ह झाले. ती आधीच्या प्रक्रियेमध्ये त्यामुळे दरेकर साहेबांनी बऱ्याच माहिती नसतील. आणि आमची चांगले व्यक्तिगत सगळ्यांचेच चांगले संबंध आहेत आणि यांनी सांगितल्यामुळे राजकारण इथे कुठेही नाही आहे. पण ह्या मुद्द्यामुळे हे सगळं निर्णय घेतण्यात आलेले आहेत. खेळाडूंनी मी सांगितलं की त्याच्यात एक प्रक्रिया असते. आता आमच्या याच्यामध्ये आम्ही 13 निवडणुका घेतल्या आणि 2 जागा ह्या एकट्याच्या खेळाडूंकरता असतात. तर त्या जागा आता पुढची आमची त्यांची जी हे होईल, स्पर्धा होईल, त्या स्पर्धेमध्ये ते खेळाडू आपला प्रतिनिधी निवडतील. त्यासाठी एक महिला आणि एक पुरुष विद्यमान खेळाडू, ह्या 2 जागा आम्ही रिकाम्या ठेवल्या. तर हे सगळं करावं लागतं. आणि ह्याच्यामुळे काय झालं की अफिलिएशनच रद्द झालं, त्याच्यामुळे बॉक्सिंगला काही पर्यायच नव्हता. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, असं अफिलिएशन रद्द जे होतं ना, ते इंटरनॅशनल याच्यावरही होतं. मी आधी आयबा ही इंटरनॅशनल बॉक्सिंग संघटना होती, त्याचं मान्यता इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशनने रद्द केल्यामुळे आता वर्ल्ड बॉक्सिंग तिथे आलेली आहे. आपण जर नॅशनलचं बघितलं तर आपल्याकडे काय होतं, पहिली बॉक्सिंग फेडरेशन IABF ना, IABF इंडियन अमेच्युअर बॉक्सिंग फेडरेशन होती, त्याची मान्यता रद्द झाली. मग नवीन बॉक्सिंग संघटना झाली, ती बॉक्सिंग इंडिया झाली, त्याची मान्यता रद्द झाली. आणि आता BFI आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात आता दरेकर साहेबांनी सांगितलं की आमची संघटना 100 वर्ष जुनी आहे. हे अत्यंत चूक आहे. 1983ला अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र निर्माण झाली. 2017ला जय कवडी यांनी स्वतःच त्याचं दुसरी एक संघटना रजिस्टर केली, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन. आणि इथे स्वतःच्याच अधिकारात एकाकडून दुसऱ्या संघटनेकडे सूत्र सोपवले. म्हणजे हे काही पहिलं होते. तर जेव्हा जुनी संघटना त्याची मान्यता प्राप्त संघटनेचं मान्यता गेली तर तुम्हाला दुसरी संघटना करायला पर्याय नाही. आणि त्यामुळे आम्हाला नवीन संघटना करावी लागली. शेवाळे साहेबांनी आम्ही पुढाकार घेऊन हे केलेलं आहे काम. आणि 25 जिल्हे आमच्याशी संलग्न आहेत. आणि आता ज्या त्याच्यानंतर स्पर्धा झाल्यात त्याच्यात आपले संघ जाऊन चांगलं काम करतायत. आत्ताच वर्ल्ड ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आपल्या एका मुलीला गोल्ड मिळालेलं आहे. चंद्रिका पुजारी पुण्याची. तर आता हे बॉक्सिंगमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना परत ही विनंती आहे की बरं, आम्ही जी निवडणूक घेतली तर त्याच्यामध्ये आम्ही निवृत्त उपायुक्त, निर्वाचन उपायुक्त अविनाश सडस यांना नेमलं. त्यांनी अगदी पूर्ण प्रक्रिया पार केली. BFIचे निरीक्षक डॉक्टर नरेंद्र कुमार निर्वाण इथे उपस्थित होते.
त्यांचा रिपोर्ट गेल्यानंतर BFI ने मला मान्यता दिली. आणि या एक कोड असा असतो की इंटरनॅशनल फेडरेशन नॅशनल फेडरेशन रेकग्नाइज करतं, नॅशनल स्टेट करतं, आणि जेव्हा ती स्टेट फेडरेशन डिरेकग्नाइज होते, आता ही जी जुनी संघटना आहे दरेकर साहेबांच्या अध्यक्षतेखालची, ती आता राज्य बॉक्सिंग संघटना उरली नाही, ती आता केवळ धर्मादाय आयुक्त यामधील एक संस्था आहे. आणि त्याचे जे काही वाद चालू असेल ते चालू राहतील कोर्टात, त्याचा आमच्याशी संबंध नाही. आमची नेमणूक बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने केली. आता यांना जर काही अडचण असेल तर तो बॉक्सिंग फेडरेशनचा त्यांचा विषय, आम्ही त्या भानगडीत काही पडणार नाही. पण आमचं सगळ्यांना आता मत आहे की एक बॉक्सिंगला आता नवीन मिळते, आणि महाराष्ट्रात 9 वर्ष महाराष्ट्रावर अन्यायच होत होता. आम्ही पहिल्यांदा आडली 9 वर्षापूर्वी नागपूरलाच बॉक्सिंगचं नॅशनल झाली होती, आज 9 वर्षानंतर होते. आणि त्यांनी ह्या नॅशनलचं महत्व असं आहे की भारताची एशियन कपमध्ये जी चमू जाणार आहे त्याचं सिलेक्शन पण तिथे होणार आहे. म्हणजे एक बॉक्सिंगला नवीन ऊर्जा मिळणार आहे यातनं. आणि त्यामुळे मला वाटतं की सगळ्यांनी सहकार्य करावं. शेवाळे साहेबांनी सांगितलं की आम्ही दरेकर साहेबांना आमंत्रण देणार आहोत आणि तेही येतील नक्की, असं मला विश्वास आहे. नाही, मी प्रवीण दरेकरजींना सांगणार आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की याचा पूर्ण राहुल शेवाळेंनी अभ्यास करायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने त्यांनीच खरा अभ्यास करायला पाहिजे. कारण त्यांनी जर नीट अभ्यास केला असता तर या प्रक्रियेत ते सहभागी झालेच नसते आणि विनाकारण यामध्ये राजकारण आणत आहे. त्यांची जी संस्था आहे, जसं सावरकरजींनी सांगितलं, आता ते धर्मादाय आयुक्ताकडे त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. आमचं जे आहे ते रजिस्ट्रेशन कंपनी ऍक्ट नुसार आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे आमचा विषय वेगळा आणि त्यांचा विषय वेगळा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष आहे ते त्यांना मी त्यांच्या शुभेच्छा देतो. हा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आम्हाला अफिलिएशन दिलेलं आहे, त्यामुळे अधिकृतरित्या आता आम्हीच आहोत. आणि जी काही त्यांची तक्रार असेल तर त्यांनी धर्मादाय आयुक्त किंवा इतर ज्या ठिकाणी आहे प्लॅटफॉर्मवर त्यांनी मांडावी. पण आता अधिकृतरित्या आम्हाला अफिलिएशन मिळाल्यामुळे मुलांवर कुठेही अन्याय होऊ नये, बॉक्सरला चांगला न्याय मिळावा. जसं सावरकरजींनी सांगितलं की 9 वर्षापासून स्पर्धा झाल्या नव्हत्या महाराष्ट्रात, ते 9 वर्षानंतर या स्पर्धा होत्या आणि या राजकारणामुळेच बॉक्सरवर खूप ठिकाणी अन्याय होतो. त्यांना जे काही प्लॅटफॉर्म पाहिजे ते प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं, म्हणून आम्ही सर्वांनी पुढाकार घेतला. त्यांनी मला त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले की बॉक्सिंगचा संबंध काय माझा, तर त्यांना माहित नाही माझा मुलगा बॉक्सर आहे. माझ्या मुलाचे कोचच इथे बाजूला बसलेले आहेत आणि सावरकर स्मारकात बॉक्सिंगच्या संदर्भात वेळोवेळी ज्या काही गोष्टी असतात तर त्यावेळी नेहमीच मी सहभागी आहे. आणि खासदार असल्यापासून माझा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातल्या बॉक्सिंगशी संबंध आहे, त्यामुळे बॉक्सिंग बद्दल त्यांनी मला सांगू नये आणि जे काही त्या संदर्भात वक्तव्य जे करतायत त्याचा खऱ्या अर्थाने विचार करून या सर्व गोष्टी कराव्यात. विनाकारण एक घाणेरडं राजकारण यामध्ये आणत आहेत आणि आमचा संपूर्ण विचार हेच आहे की जे बॉक्सर आहेत त्यांना न्याय द्यायचा, त्यांच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं. मुंबईत आम्ही मोठ्या बॉक्सिंगच्या संदर्भातलं एक क्रीडा संकुल पण उभारण्याचा आम्ही एक संकल्प केलेला आहे. लवकरच त्या संदर्भातली घोषणा पण आम्ही सर्वजण करणार आहेत. त्यामुळे या बॉक्सिंग महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचा हाच उद्देश आहे की बॉक्सरला न्याय द्यावा आणि जे 100 वर्षाचं जे गतवैभव आहे ते गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देण्यात यावं. प्रवीण दरेकरजी माझे हितचिंतक आहेत, त्यामुळे त्यांना माझ्या भविष्याची काळजी आहे, परंतु त्यांनी माझ्या भविष्याची काळजी घेऊ नये. माझ्या भविष्याची काळजी, राजकीय भविष्याची काळजी घेण्याकरता शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब समर्थ आहेत आणि ते मला जे काही माझं राजकीय भवितव्य आहे ते माझं घडवतील. त्यामुळे दुर्दैवाने या गोष्टीचा उल्लेख करून दिल्लीला काय कुठल्याही मार्गाने जाऊ शकतो, त्याकरता हा मार्ग योग्य नाही आणि तो राजकीय मार्गानेच मी दिल्लीला जाईल. कुठल्या क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून मी दिल्लीला जाण्याचा माझा कुठलाही हेतू नाही. आमचा निव्वळ हेतू हाच आहे की बॉक्सिंगचं जे गतवैभव आहे आणि विशेष करून महाराष्ट्र बॉक्सिंगच्या संदर्भात आणि विशेष करून मुंबईच्या बाबतीत, मुंबईचे एवढे बॉक्सर आहे मुंबईमध्ये, या राजकारणामुळे आणि या जुन्या पदाधिकाऱ्यांमुळे त्यांच्यावर खूप अन्याय होत होता. त्यांना त्यांचं नेतृत्व गुण दाखवण्याकरता कुठली संधीच उपलब्ध होत नव्हती.
ती आता त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा पूर्ण मानस आहे. तुम्ही आता किंवा प्रवीण दरेकर सत्ताधारी पक्षातले नेते आहात. सत्ताधारी पक्षामध्ये म्हणजे युतीमध्ये दोस्तीमध्ये कुस्ती लागली असं चित्र निर्माण झालं. नाही, याच्यात कुठलाही मी वारंवार उल्लेख करतो, कुठला राजकीय हेतू नाहीये. दोघेही आम्ही सत्ताधारी पक्षाचे जरी असलो तरी दुर्दैवाने त्यांना चुकीच्या माहितीमुळे त्यांना दिल्या कारणामुळे ते ह्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी झालेत. कारण त्यांनी यापूर्वी आपण पण बघाल तर कधी त्यांनी बॉक्सिंगच्या संदर्भातला कुठलंही कार्य पण केलं नाही आणि बॉक्सिंगच्या संदर्भातला कुठली त्यांची इन्व्हॉल्वमेंट पण दिसून आली नाही. अचानक राजकीय हेतूसाठी त्यांनी या निवडणुकीच्या संदर्भातल्या प्रक्रियेत सहभागी घेतला, परंतु आम्ही कुठलाही तसा हेतू मनात बाळगत नाही. सावरकरजींच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे. दुर्दैवाची गोष्ट, ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदर्श म्हणतात तर त्यांचा पक्ष आणि नेहमीच त्याचा गौरवाने उद्गार करतात, त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रणजित सावरकरांना त्या संपूर्ण प्रक्रियेतून डावलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनाच गेल्या वेळी या प्रक्रियेतून बाहेर काढलं आणि त्यांच्यावरच अन्याय केला. तर खऱ्या अर्थाने त्यांचा तो चेहरा पण त्या माध्यमातून दिसून आला आणि म्हणून मी रणजित सावरकरजींच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभे राहिलो. कारण त्यांची बॉक्सिंगच्या संदर्भातली तळमळ आणि बॉक्सरला विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याकरता त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याकरता आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आणि ही नवीन असोसिएशन आम्ही ती स्थापन केली कंपनी ऍक्ट नुसार आणि त्यानुसार हा निर्णय घेतला. प्रवीण दरेकर साहेबांनी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचं त्याच्यासोबत आता जवळपास वाद आहे त्याच्यामध्ये. त्यांना एवढा इंटरेस्ट आहे की विद्यमान आमदार आहे, विद्यमान राज्यमंत्री दर्जा असलेले मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत, एवढा इंटरेस्ट आहे. नाही, त्याबद्दल तेच उत्तर देतील त्यांना एवढा इंटरेस्ट काय. आमचा इंटरेस्ट काय तो आम्ही तुमच्या समोर सांगितलेला आहे. आमचा इंटरेस्ट हा ओपन आहे आणि आमचा इंटरेस्ट स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या माध्यमातून जे आम्ही बॉक्सिंगचं यापूर्वी काम करत होतो ते काम पूर्ण महाराष्ट्र लेवलला आणि महाराष्ट्रातल्या बॉक्सरला न्याय द्यायचं. प्रवीण दरेकर हे पत्र एक मिनिट जरा मी ऍड करतो याच्यात, एक ऍड करतो मी. अध्यक्षाचा वाद नाही, आमची संघटना नवीन आहे. आमच्या संघटनेची निवडणूक महाराष्ट्राचे निवृत्त निवडणूक आयुक्तांनी घेतलेली आहे. त्यांची पूर्ण फाईल त्यांची रेग्युलर केली आहे. दिल्लीचे निरीक्षक होते, इथे ती सगळी निवडणूक झालेली आहे. त्याच्यामुळे राहुल शेवाळे अध्यक्षात काय वाद नाही. वाद असा आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही अधिकृत आहोत, पण BFIने त्यांची मान्यता काढूनच घेतलेली आहे आणि आम्हाला मान्यता दिली आहे. मी कागदपत्र दिले, त्याच्यामुळे आम्हाला स्पष्टपणे मान्यता दिली आहे आणि त्याच्यात अध्यक्षपदाचा वाद नाही. त्यांनी म्हटलं प्रेसिडेंट राहुल शेवाळे, म्हणजे कुठली संघटना तरी BFI म्हणताय की अध्यक्ष राहुल शेवाळे आहेत, राकेश तिवारी सेक्रेटरी आहेत आणि मिलन वैद्य ट्रेझरर आहेत. हे BFIचं ॲफिलिएशन पत्र आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र बॉक्सिंग असून त्यांचं म्हणणं आमचं नाव आहे, तर ते जे काही 50-75 वर्षांनी ती 2017 साली ती संघटना झाली आहे. आणि हा जो एक कागद आहे, शेवटचा कागद बघा, याच्यामध्ये नावं, नॅशनल नावं, नेशनचं किंवा स्टेटचं किंवा काय हे नाव कोणी घ्यायचं याच्यात नियम आहे. तर त्याच्यामध्ये चॅप्टर 10 बघा तुम्ही, त्याच्यात असं म्हटलंय की तुम्हाला अफिलिएशन असेल आणि तुम्ही नाव वापरत असाल, पण जर तुम्ही डिसअफिलिएट झालात तुम्ही, तर तुम्हाला नाव वापरायचा अधिकार नाही. म्हणजे आज त्यांची संघटना डिसअफिलिएट झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन हे नाव वापरायचा किंवा त्याच्या वतीने काही स्पर्धा घ्यायचा कुठलाही अधिकार उरला नाही. हे भारताचं म्हणजे राष्ट्रीय कायदे आहेत हे सगळे. स्पर्धा घेताय तुम्ही. नागपुरात 2 मोठे खेळाडू आहेत, रिंगणामध्ये आहेत, बॉक्सिंग तर म्हणता येईल. हा वाद जो आहे नागपुरात कुठे जातं वाटतं का? नाही, आता काही ते हे बघा, इथे पक्षाचा प्रश्न आहे. मी तर कुठल्याच पक्षाचा नाही आहे. आता हे शिवसेनेचे आहेत, ते भाजपचे आहेत, पण दोन्हीची लोक मदत करतात ना आम्हाला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला सांगितलं की माझ्याकडनं पूर्ण मदत आहे. गडकरी साहेब मदत करतात. लोकसभा असेल, विधानसभा असेल, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद असेल आणि आता बॉक्सिंगची निवडणूक. भाजप प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेला दाबण्याचा किंवा मागे ढकलण्याचा प्रयत्न करते आणि हे किती दिवस तुम्ही सहन करणार? नाही, असं काही नाहीये. आम्ही पूर्ण घटनात्मक बाजूने पूर्ण सक्षम आहोत. त्यामुळे याच्यात कुठलाही राजकीय आमचा हेतू नाहीये. जो प्रश्न विचारला तो या विषयासंदर्भात लागू होत नाही.
नाही, नागपुरात स्पर्धा घेतोय आम्ही, नागपुरात स्पर्धा घेतोय, भाजपचा बालेकिल्ला आहे आणि मदत करते आम्हाला. नाही, तो हा विषय लागू होता. आमची संस्था वेगळी आहे, कंपनी ऍक्ट नुसार आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आमचा ते अध्यक्ष नाही, कोणी वरचढ ठरणार. आम्ही वरचढ याच्यात बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आम्हाला अप्लिकेशन दिलेलं आहे. भाजपचे आमदार त्याच्यामध्ये आता काढे टाकतात असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. हा विषय ह्याला लागूच होतो. ऑपरेशन टायगर काय पत्रकार कारवाई संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यात? काय एकनाथ शिंदेची दरेकर साहेब भेट घेणार आहेत आणि हा. पत्र देखील देऊन या संघटनेला तिचं काम चालू आहे असं देखील पण काय फडणवीसांची भेट घेणार आहे. नाही, आम्ही अगोदरच आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतलेली आहे आणि हा विषय राज्य सरकारचा नाही आहे. हा विषय बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचा आहे. त्यांची काही जे तक्रार असेल तर त्यांनी त्या ठिकाणी करावी आणि त्या गोष्टीची पूर्तता केली नाही म्हणूनच त्यांना मान्यता मिळाली नाही. आम्हाला मान्यता मिळाली कारण आम्ही सर्व गोष्टींची कायदेशीर पूर्तता केली म्हणून मिळालेली आहे. त्यामुळे आदरणीय शिंदे साहेबांना जरी ते भेटले तरी शिंदे साहेब पण त्यांना हेच सांगतील की तुम्ही बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया कडे जाऊन आपली तक्रार नोंदवा. ऑपरेशन टायगर नागपूरमध्ये स्पर्धेसाठी कोणाकोणाला बोलणार आहे? नागपूरच्या स्पर्धेकरिता आम्ही सर्वांनाच बोलवलेलं आहे. आदरणीय गडकरी साहेबांना, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना, आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि तिथले स्थानिक जेवढे मंत्री आहेत, आमदार, सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलं. विशेष निमंत्रण पत्रिका देणार तुम्ही? हा देणार ना, साहजिकच देणार. दरेकर माझे चांगले मित्र आहेत. दुर्दैवानं काही लोकांनी त्यांना चुकीची माहिती दिलेली आहे. त्यामुळे लवकरच त्यांचे गैरसमज दूर होतील आणि या संदर्भातला वाद कुठलाही नाहीये. या संदर्भातले जे काही त्यांच्या मनातले प्रश्न आहेत त्याची उत्तर पण त्यांना मिळतील. ऑपरेशन टायगर संदर्भातली चर्चा परत सुरू झाली. त्यानंतरच्या डिनर डिप्लोमसीमध्ये ठाकरेंचे 2 खासदार दिसले आणि ते फोटो आता बाहेर आले. स्पष्टीकरण देशमुख नाही, प्रतापराव जाधव हे केंद्रीय मंत्री आहेत आणि केंद्रीय मंत्री हा सर्वांचाच असतो. त्यामुळे सर्वच पक्षाचे खासदार हे केंद्रीय मंत्र्याने आमंत्रित केल्यानंतर त्या ठिकाणी जात असतात. त्याच भावनेतून सर्व खासदार त्या ठिकाणी डिनरला गेलेच. पण अशी एक चर्चा आहे ऑपरेशन टायगरच्या बाबतीत की ऑपरेशन भाजपच्याच दिल्लीतील नेत्यांनी थांबवायला सांगितलं शिवसेनेला. नाही, हा विषयासंदर्भात मला काही माहिती सर्व खासदारांनी फोनच केले बा. पण तरी शिवसेनेच्या संपर्कात काही खासदार आहेत का? नाही. कुठलंही ऑपरेशन ज्यावेळी होतं ते काही सांगून होत नसतं. त्यामुळे ऑपरेशन ची नेहमीच गुप्तता पाळली जाते. त्यामुळे त्या संदर्भातला फक्त ऑपरेशन टायगर आहे की ऑपरेशन तुतारी सुद्धा आहे? ऑपरेशन संदर्भात मला काही माहित नाहीये. त्यामुळे योग्य ती माहिती तुम्हाला योग्य व्यक्तीच देईल. विधान भवनात नुकत्याच झालेल्या अधिवेशनावेळी जे बनावट पासेस प्रकरण समोर आलं होतं. 5 जणांना अटक झाली होती. त्यामध्ये आकाश भुजकर यांच्या कार्यालयात देखील हा पास देण्यात आला होता आणि त्यासाठी पैसे देखील घेण्यात आले होते. गंभीर प्रकरण आहे. आपलं काय मत आहे यावर? नाही, या संदर्भात माननीय मुख्यमंत्री दखल घेतील आणि कारण या सर्व गोष्टींवर त्यांचं नेहमीच लक्ष असतं आणि नेहमीच त्या संदर्भातली कारवाई ते तात्काळ करतात. तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री या संदर्भातली दखल घेऊन कारवाई करतील.